यशवंतराव चव्हाण विद्यालय पट्टी वडगाव. मार्गदर्शक शिक्षक परळकर लक्ष्मीकांत विठ्ठलराव. सहभागी विद्यार्थी अभिषेक लवारे, शिवम शिंदे, दीपक लवारे. नवकल्पना गट समूह कंपोस्ट खत निर्मिती. आज आपण पाहतो की रासायनिक खत वापरून अतिशय दुष्परिणाम होत आहेत. या दुष्परिणामामध्ये शेती नापीक बनत आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या पिकामध्येही रसायनाचे प्रमाण वाढलेले आहे. पिके विषारी बनत आहेत. परंतु त्याच्या उलट मात्र आपण बघतो की जैविक घटक मात्र नष्ट होत आहेत. आपण विविध जैविक घटक उदाहरणार्थ विविध प्रकारच्या गुळी असेल, भुसा असेल, ऊसाची पाचट असेल, हे मात्र आपण नष्ट करतो. ऊसाची पाचट अक्षरशः आपण जाळतो. यापासून कंपोस्ट खत बनवला तर खूप फायदेशीर ठरते. परंतु हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नाही. त्याचे कारण म्हणजे एक तर त्यांच्याकडे योग्य ते ज्ञान नसते. दुसरी गोष्ट अशी की शेती थोडी असल्यामुळे त्यांना शक्य नसते. काही शेतकऱ्याला जागेचा अभाव असतो, तर काही शेतकऱ्यांना वेळेचा अभाव असतो, तर काही शेतकऱ्यांना सर्व घटक उपलब्ध होतील असं नाही. जर समाजातील काही सुशिक्षित तरुण पुढे आले आणि त्यांनी जर गट कंपोस्ट खत निर्मिती केली तर त्यांनाही रोजगार मिळेल, इतरांनाही रोजगार देऊ शकतील व छोट्या शेतकऱ्यांना ज्यांना आवश्यक आहे असे त्यांना ते कंपोस्ट खत विकत पण स्वस्त दरात देऊ शकतील. गावाच्या बाहेर या गटाने एक मोठा किंवा एखादी उपयोगात नसलेली विहीर, एखादी उपयोगात नसलेली दगडाची खाण हे त्या ठिकाणी ते वापरू शकतात. या खत निर्मितीसाठी त्या ठिकाणी खत निर्मितीच्या प्रोसेसनुसार आधी त्या ठिकाणी ऊसाचं पाचट असेल, कडबा असेल, गुळी असेल, त्यानंतर त्याच्यावर शेणाचं थर द्यावं लागेल. त्याच्यानंतर गुळाचं पाणी किंवा त्या क्रमिना खाण्यासाठी कणिक, गूळ त्या ठिकाणी खिसून त्या द्रावणामध्ये टाकला जातो. जर अशा पद्धतीचं जर आपण प्रक्रिया केली तर उत्तम असा कंपोस्ट खत तयार होतो, जो शेतकऱ्यांना अतिशय उपयोगी आहे. आणि या गटाने जर अशा प्रकारचे खत निर्मिती केली तर त्यांनाही त्यातून चांगलं उत्पन्न होऊ शकतं आणि या ठिकाणी या धरणी मातेची, या शेतकरी राजाची, या पर्यावरणाची आपल्या हातून नकळत सेवा घडते आणि हे पर्यावरण विषमुक्त करण्यासाठी आपला हातभार लागतो. अर्थात भारत मातेचीही आपल्या हातून सेवा घडते. जय पर्यावरण, जय किसान, जय भारत.